पुढच्या 5 वर्षांमध्ये विरोधकांना पळवून लावू असं वक्तव्य एमआयएमच्या सेहर शेख यांनी केलेलं होतं। जेव्हा इलेक्शन्स होतील तेव्हा मुंब्रा हिरवा करू असं वक्तव्य सेहर शेख यांनी केल्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटण्याची आता शक्यता वर्तवली जाते। 5 वर्षांनी पुन्हा होणाऱ्या निवडणुकीत याहीपेक्षा मोठं यश मिळवायचंय, विरोधकांना चोख प्रत्युत्तर द्यायचंय, मुंब्रा हिरव्या रंगानं व्यापून टाकायची आहे। 5 वर्षांनी मुंब्र्यातला प्रत्येक विजयी उमेदवार हा एमआयएमचा असेल असं वक्तव्य सेहर शेख यांनी केलेलं आहे। कैसा हराया? आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। हर एक कैंडिडेट इंशाल्लाह 5 साल बाद सिर्फ और सिर्फ एमआईएम का आएगा, क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है। नाही, एमआयएमचा प्रयत्न असेल की अख्खा महाराष्ट्र हिरवा करायचा, परंतु हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा महाराष्ट्र आहे। इथं कुणीही अशा पद्धतीने हिरवा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या स्वप्नामध्ये देखील शक्य होणार नाही, कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याने नाहून निघालेला महाराष्ट्र आहे। त्यामुळे तुम्ही असा कितीही महाराष्ट्र हिरवा करण्याचा प्रयत्न केला, कितीही सुलतानी संकट ओढवण्याचा प्रयत्न केला, तरी हा महाराष्ट्र स्वाभिमानाने पुन्हा उभा राहील। एमआयएमची मुंबईमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांनी वक्तव्य केलं। हे भारतीय जनता पक्षाने दिलेली स्क्रिप्ट आहे, ते वाचून दाखवलंय, त्यात काही फार नवीन आहे असं मला वाटत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।